कोंढाईबारी घाटात धुळे सुरत बसचा भीषण अपघात। वरच्या रस्त्यावरून बस 10 फूट खाली कोसळली। या अपघातात 23 प्रवासी गंभीर जखमी। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुरत महामार्गावर सोमवारी सायंकाळी धुळे आगाराची MH20 BL 4049 क्रमांकाची धुळ्याकडून सुरतकडे जाणारी बस कोंढाईबारी जवळ आली। धुळ्याहून सुरतकडे जाणाऱ्या बसचा विसरवाडी जवळील कोंढाईबारी घाटात बस ही सुरतकडे जाण्याच्या दिशेने वरच्या रस्त्याने जात होती। यावेळी अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला। यामुळे बस 10 फूट खाली असलेल्या धुळेकडे जाणाऱ्या दुसऱ्या रस्त्यावर आदळून पलटी झाली। या बसमध्ये एकूण 43 प्रवासी प्रवास करत असून त्यामध्ये 2 हाफ तिकीट असलेले प्रवासी होते। 43 प्रवासी पैकी 23 प्रवासी जखमी झाले। त्यांच्यावर दहिवेल येथील आरोग्य केंद्रावर उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना तातडीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले। काही प्रवासी किरकोळ जखमी तर काही गंभीर जखमी झाले असून हातपाय तुटले असल्याचे समजते आहे। अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती। अपघाताची माहिती कळताच साक्रीचे API जयेश खलाणे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी वाहतूक सुरळीत केली। SMTV मराठीसाठी मुख्य संपादक संजय मोहिते, नंदुरबार। काय नाव दादा तुमचं? अमोल शरद पाटील। कुठून जात होते तुम्ही? धुळ्याहून सुरत जात होतो। सुरत जात होतो। ते गाडी कुठे पलटी झाली? एक कोंढाईबारीच्या घाटवरती। असं गाडी पलटी कशी झाली? मतलब टर्निंग होता, गाडी कंट्रोल केली नाही ड्रायव्हरने, तर डायरेक्ट स्पीडने केली। अडचण ब्रेक मला त्याला खाली आली। गाडी फुल स्पीडमध्ये होती, टर्निंगमध्ये काही कव्हर झाली नाही, पलटी झाली। किती लोक होते दादा गाडीमध्ये? 30 ते 40 लोक होते। 30 ते 40 लोक होते। हो। सगळ्यांना लागलेलं आहे ना? 15 ते 20-25 जणांना लागले।